मांजरी फाट्याला झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रवासी मंचाने पीएमपी प्रशासनाकडे काही मागण्या केल्या असून पावसाळी देखभाल दुरुस्ती पूर्ण करून सुरक्षितता वाढवा, अन्यथा अपघात झाल्यास त्या अपघाताची जबाबदारी पीएमपी कडे असेल असा इशारा पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी यांनी दिला। नुकताच ब्रेक फेल झाल्यामुळे पीएमपी बसला मांजरी फाट्यावर अपघात झाला, त्यामध्ये चालकासह 4 जण जखमी झाले होते। यासारख्या घटना वारंवार घडत आहे। यातून पीएमपीचे देखभाल दुरुस्तीची व्यवस्था सदोष असल्याचे आणि सक्षम नसल्याचे सिद्ध होत आहे। पावसाळा सुरू होण्याच्या मार्गावर आहे। या परिस्थितीमध्ये देखभाल दुरुस्तीकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे। या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रवासी मंचाकडून काही मागण्या करण्यात आल्या आहेत। यामध्ये सर्व बसेसचे ब्रेक तपासून सुस्थितीत आहे का हे पाहून त्रुटी असतील त्या बसेस मार्गावर आणू नयेत। सर्व बसेसचे वायपर सुस्थितीत आहेत का, बसला हेडलाईट, दिवे, इंडिकेटर कार्यरत आहेत का, बसच्या गळणाऱ्या छताची दुरुस्ती पूर्ण करावी। चालकाला स्पष्ट दिसणारे सुस्थितीतले डावे, उजवे आणि मध्य भागातील आरसे असणं आवश्यक आहे। तसेच त्रुटीपूर्ण बसेस रस्त्यावर आणून होणाऱ्या अपघाताची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पूर्ण पीएमपीची असेल, असं पीएमपी प्रवासी मंचाचे जुगल राठी यांनी सांगितलं। पीएमपीच्या ज्या 2100 बसेस आहेत त्यापैकी फक्त 1300-1400 बसेस मार्गावर असतात। त्यात सुद्धा 800 बसेस या ठेकेदाराच्या आणि 500-600 बसेस ह्या पीएमपीच्या असतात। हे सगळं असताना आम्ही कायम प्रवासी मंचातर्फे मागणी करतोय की एकमेव सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे लाखो लोकांसाठी, ती सुरक्षित असली पाहिजे, सक्षम असली पाहिजे, भरोशाची असली पाहिजे। पण याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। पीएमपी एक दुभती गाय म्हणून प्रत्येकजण ओरबाडायचं किंवा लुटायचा त्याच्यात प्रयत्न आहे। ते पुढारी असो, अधिकारी असो, ठेकेदार असो, हे सगळं त्याच प्रयत्नात असल्यामुळं नागरिकांच्या सुरक्षेचं, नागरिकांच्या सोयीकडे पूर्ण दुर्लक्ष आहे। कालच मांजरी फाट्याला 15 नंबर चौकाच्या तिथं पीएमपी बसचा अपघात झाला आणि त्याच्यात ब्रेक फेलमुळं तरी ड्रायव्हरनी प्रयत्न करून थांबवायचा प्रयत्न केला, खांबावर गाडी घालून काय म्हणायचं त्याला, जीवितहानी झाली नाही, पण तरी 4 लोक जखमी झाले। आता हा पहिल्यांदा झाला आहे का प्रकार? नाही, हा प्रकार वारंवार होतोय। वर्षात किमान 20 ते 24 जणांचा जीव जातो आणि कमीत कमी 50 लोक याच्यात जखमी होतात। म्हणजे महिन्याला 2 प्राणांतिक अपघात आणि 10 इतर अपघात अशा पद्धतीनं, म्हणजे अल्टरनेट डे, एक दिवस सोडून रोज जर असा अपघात होत असेल तर त्याच्याकडे लक्ष देणं, गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे। आणि आता तर पावसाळा अगदी दाराशी येऊन ठेपलेला आहे, पण त्याची ह्यांना कुठलीही काळजी नाही। आता स्मार्ट सिटी असेल किंवा ठेकेदाराच्या बसेस असेल किंवा नवीन खरेदी, भरती, या ज्याच्यात त्यांना मलिदा मिळतो याच्याच मागं ते लागलेले आहेत। म्हणून आम्ही मागणी केलेली आहे की सर्व 13 जे आगार आहेत, डेपो आहेत, त्या सगळ्यांकडनं माहिती घेणं, अगदी क्षुल्लक पण महत्त्वाच्या गोष्टी, जर वायपर काम करत नसेल तर ड्रायव्हरला समोरचं काही दिसणारच नाही पाऊस असताना। तसंच आरशे नसतील तर प्रवासी उतरतोय चढतोय याचं कळणार नाही। हेडलाईट नसेल तर रात्री सगळा आनंदच आहे, बसच्या पाट्या तर अजूनही दिसत नाहीत। या सगळ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत सुरक्षिततेसाठी, त्या सगळ्या डेपोकडनं 2 दिवसात सगळी माहिती मागवायची, किती पूर्ण आहे, किती सुस्थितीत आहेत आणि किती ठिकाणी काम करणं गरजेचं आहे। आणि हे आल्यानंतर आवश्यक निधीची तरतूद करून पुढच्या 5 दिवसात ही सगळी व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे आणि सर्व दृष्टीनं सुरक्षित असेल तरच ती बस मार्गावर आणायची, ती ठेकेदाराची असो का पीएमपीची असो। ठेकेदारांचं ह्यांचं आपसात मिलीजुली बघत असल्यामुळं ती कशाही पद्धतीची बस, ड्रायव्हर सक्षम असो नसो, त्यांनी आधी किती अपघात गेले ह्याची काही माहिती उपलब्ध नसतानासुद्धा अशा पद्धतीनं लोकांच्या जीवाशी खेळलं जातं, रस्त्यावर आणतात। आणि त्यामुळे आमची मागणी आहे की हे पूर्ण झाल्याशिवाय मार्गावर आणू नका, आणि आणल्यास त्याच्यास पूर्णतः पीएमपीचे नुसता ड्रायव्हरच नाही, जे वरिष्ठ अधिकारी आहे, वर्कशॉपचे अधिकारी आहे, जे याच्याकडे दुर्लक्ष करतात। ब्रेक फेल हा काही फक्त प्रवाशामुळं किंवा ड्रायव्हरमुळं झालेला नाही, त्याची देखभाल दुरुस्ती वेळेवर न झाल्यामुळे, व्यवस्थित न झाल्यामुळं झालेला आहे। तर ह्याला जे कसूरदार असतील, जबाबदार असतील, त्यांच्यावर खरं तर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। याच्यापुढे कुठलाही अपघात झाला तर निश्चितपणे 100% त्यांची जबाबदारी असेल आणि त्यांच्यावर खटला भरणं गरजेचं आहे।